जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर लाखणी येथील मेसर्स कृषी चिकित्सालय आणि कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात 129.25 मेट्रिक टन बोगस मिश्र खतांचा साठा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। संशयित मिश्र खताच्या नमुन्याची तपासणी अमरावती येथे केली असता नमुने अप्रमाणित ठरले आहेत। विशेष म्हणजे संबंधित खत उत्पादन कंपनी व वितरक तसेच विक्रेत्यांकडे महाराष्ट्र राज्यातील खत उत्पादन व विक्री संबंधीचे कोणतेही परवाने नसल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष सावधानता बाळगणे हिताचे ठरणार आहे। सर, काय सांगाल की लाखणी येथील मेसर्स कृषी चिकित्सालय आणि कृषी तंत्रज्ञान इथं मिश्र खताचा साठा सापडलेला आहे। किती प्रमाणात सापडला आहे आणि काय योग्य कारवाई करतायत, कोणती कंपनी आणि किती प्रमाणात माल सापडलेला आहे? यामध्ये आमच्या नियमित तपासणी दरम्यान कृषी चिकित्सालय व कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र लाखणी यामध्ये आम्ही नियमित तपासणीसाठी गेलो असता आम्हाला ब्रह्मास्त्र भूसुधारक या नावाने विक्री केला जात असलेला खत 129.25 मेट्रिक टन म्हणजेच 2585 बॅग आम्हाला त्यांच्याकडे आढळल्या। आमच्या टीममध्ये विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामधील विभागीय क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर मोहीम अधिकारी भंडारा व मी स्वतः आमच्या टीमला ते खत तिथं असल्याचं आढळलं आणि आम्ही त्या बॅगची चौकशी केली। त्यामध्ये त्याच्यावर आम्हाला शंका आली। ती शंका आल्यामुळे आम्ही त्या खताचं सॅम्पल काढून म्हणजे नमुना काढून आम्ही खत नियंत्रण प्रयोगशाळा आहे अमरावतीला इथे पाठवला आणि त्या खताचा जो रिपोर्ट आला तो अप्रमाणित असं त्यांनी लॅबॉरेटरीने घोषित केल्यामुळे आम्ही त्या तेवढ्या 129.25 मेट्रिक टन खताच्या बॅगला स्टॉप सेल म्हणजे विक्री बंद आदेश देऊन दिनांक 8/5 विक्री बंदचे आदेश देऊन 8/3 त्यांना स्टॉप सेल देण्यात आलेला आहे आणि त्या संबंधित याच्यामुळे पोलीस स्टेशन लाखणी येथे क्रिसोलाइट फार्मॅडिल इंडिया लिमिटेड LLP भावनगर गुजरात ही खत निर्माता कंपनी तसेच क्रिसोलाइट प्रियांशू ॲग्रो लिमिटेड नागपूर हे वितरक व कृषी चिकित्सालय व कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र लाखणी यांचे सचिव माननीय पारोदे यांच्यावर पोलीस स्टेशन लाखणीमध्ये रितसर तक्रार म्हणजे FIR दाखल करण्यात आलेली आहे।